चिमुकल्या स्पर्धा सर्वप्रथम या चिमुकल्या स्पर्धकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. पंचवटी गणेश मंडळाच्या वतीने आज तानापोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैल हा शेतकऱ्याचा जीवाभावाचा साथीदार मानला जातो आणि या सणाचे खरे वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी व त्यांच्या मेहनतीला दिलेला मान. आजच्या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले ते लहानग्या मुलांचे. छोट्या छोट्या मुलांनी आपल्या गोंडस बैलांना विविध रंगी सजावट करून आणले होते. कोणी फुलांची आरास केली, कोणी गजरे बांधले, तर कोणी रंगीबेरंगी कापडांनी सजावट केली. या निरागस मुलांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद पाहून संपूर्ण वातावरण भारावून गेले. कार्यक्रमाच्या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती लाभली. लहानग्या शेतकरी मुलांनी व त्यांच्या बैलांनी सादर केलेल्या या उत्सवाचे कौतुक करून मान्यवरांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले. लवकरच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. मात्र आयोजकांच्या मते आज प्रत्येक मूल आणि प्रत्येक बैल हा विजेताच आहे, कारण त्यांनी परंपरा जिवंत ठेवली आणि सर्वांना आनंद दिला. शेवटी उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात मुलं व बैलांचा सन्मान केला.
जिंकणाऱ्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व स्पर्धकांचं या पंचवटी हरवळ त्यामुळे आयोजित या दिसत आहे या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय आदरणीय डॉक्टर समीर शिंदे अजयभाऊ पुरोहित, कुंदूभाऊ भुके, मार्केटबाई, जयस्वालताई, रेश्माताई, उपस्थित सर्व या मंडळाचे पदाधिकारी, पालकवर्ग आणि सर्वात महत्वाचं चिमुकले स्पर्धक. सर्वप्रथम या चिमुकल्या स्पर्धकासाठी जोरदार टाळ्या होत्या. खूप सुंदर आणि अप्रतिम सराव या मुलांनी आज म्हणजे केली आहे. तानापोळा काय असतो या मंडळाने आज पूर्ण पुस्तकाला दाखवला आहे. तानापोळ्याचा जे संस्कार आहे, जे परंपरा आपली खूप वर्षापासून सुरू आहे, त्या परंपरेला अनुसरून ती परंपरा जोपासत आपल्या मंडळाने ज्या कार्य केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. आणि त्यांच्याकडे आज या गोष्टी उत्तम आपल्या सर्वांच्या पोळ्याचा जो आहे वही पोळ्याचा गती संधी दिली आम्ही सर्व पाहत होतो.